रायगड सलग 12 दिवस जळत होता. कुणी लावली रायगडाला आग? छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1689 साली स्वराज्यात गोंधळाचे काळ पसरले. सर्वत्र अस्थिरता होती आणि मुघलांचं लक्ष केवळ एका किल्ल्यावर स्थिरावलं होतं, स्वराज्याची राजधानी रायगड. पूर्वी रायरीचा डोंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या किल्ल्यावर कधी काळी जावळीचे चंद्रराव मोरे राज्य करत होते. पण 15 मे 1656 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा डोंगर आपल्या शौर्याने जिंकून घेतला. पुढची अनेक वर्ष, तब्बल 14 वर्ष, हिरोजी इंदुलकरांनी आपल्या कुशलतेने आणि निष्ठेने रायगडाचं रूप पालटलं. 1656 ते 1670 या काळात त्यांनी तब्बल 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. 3500 लोकांचे एक सुंदर सुसंस्कृत जग त्या गडावर वसलेलं होतं. सागवानी लाकडाने सजवलेले राजवाडे, भव्य महाल, राण्यांचे निवास, मेना दरवाजा, भली मोठी बाजारपेठ, हे सगळं पाहताना असं वाटायचं जणू पृथ्वीवरच हे एक स्वर्ग. या स्वर्गाचा शिल्पकार म्हणजे हिरोजी इंदुलकर. त्यांच्या कामगिरीनं भारावून गेलेल्या महाराजांनी एकदा विचारलं, हिरोजी, तुला काय हवं? माग, आम्ही देऊ. पण हिरोजींचं उत्तर इतकंच भावलेलं की आजही ऐकून अंगावर शहारा येतो. महाराज, गडावरील एका पायरीवर माझं नाव लिहिण्याची परवानगी द्या, कारण तुमच्या चरणांचा स्पर्श त्या पायरीला रोज पावन करेल आणि तुमच्या पावलांची धूळ तिचा रोज अभिषेक करेल. किती अपार निष्ठा आणि किती सच्च प्रेम स्वराज्यावर! हेच तर रायगडाचं खरं सौंदर्य होतं. केवळ दगडाचे नव्हे, तर त्यात सच्च्या माणसांच्या भावना कोरलेल्या होत्या. 6 जून 1674 हा तो दिवस जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले आणि स्वराज्याच्या स्वप्नाला खरी मूर्तरूप मिळालं. त्या गडावर राज्याभिषेकाचा तो सोहळा साक्षात इतिहासाची सुवर्णपान होता. पण काळ बदलतो तसंच नशीबही. संभाजी महाराजांच्या वीर मरणानंतर महाराणी येसूबाईंनी तब्बल 8 महिने रायगडाची शौर्यानं राखण केली. एका स्त्रीने इतक्या धैर्यानं मुघलांसारख्या बलाढ्य शत्रूसमोर ढटून उभं राहणं हे केवळ त्या काळासाठी नाही, तर आजही प्रेरणादायक आहे. पण शेवटी फितुरीच्या विळख्यात अडकून रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. हा तोच रायगड होता ज्याने कितीतरी विजयाची जल्लोष पाहिले होते. हा तोच किल्ला होता जिथे शिवाजी महाराज स्वराज्याचे पहिले छत्रपती म्हणून विराजमान झाले होते. गडाचा प्रत्येक दगड, प्रत्येक पायरी आजही त्या आठवणी जपून आहे. ज्या सिंहासनावर छत्रपती बसले ते 32 मनाचं सुवर्ण सिंहासन आज केवळ आठवणीत उरलं आहे. मुघलांनी रायगड मिळवला खरा, पण त्यांनी गडाची आत्मा नष्ट करण्याचा सपाटा लावला. मंदिरे फोडली, इमारती उद्ध्वस्त केल्या आणि जगदीश्वराचं मंदिरही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तेथील नंदीचे उद्ध्वस्त मूळ आजही त्या काळाच्या क्रूरतेचं जिवंत स्मारक आहे. पण मराठ्यांचा इतिहास म्हणजे संघर्ष आणि त्या संघर्षातून पुन्हा उठणं. मुघलांच्या तावडीत सापडलेला रायगड मावळ्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर पुन्हा मिळवला. रायगड मोकळा झाला असं वाटत असतानाच इतिहास पुन्हा एकदा वळणावर येतो. पेशवाईच्या काळात दुसऱ्या बाजीरावांच्या हाती सत्ता असतानाच 1815 पासून इंग्रजांनी आपल्या साम्राज्याचं सावट पसरायला सुरुवात केली. त्यांच्या डावपेचांपुढे अनेक किल्ले लढतही आले नाहीत, थेट त्यांच्या ताब्यात गेले. स्वराज्याच्या या बुर्जांनी अनेक वार झेलले, पण ते कधीही झुकले नाही, कारण त्यामध्ये आजही त्या पहिल्या छत्रपतींचं, त्यांच्या रक्षणासाठी लढलेल्या वीरांचं
आणि स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या मावळ्यांचा श्वास आहे. रायगड किल्ला मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार, स्वराज्याचं भव्य स्वप्न. हा किल्ला जिंकणं म्हणजे इंग्रजांसाठी केवळ युद्ध नव्हतं, ती त्यांच्यासाठी एक भीमकाय परीक्षा होती. कारण रायगड केवळ दगडांचा गड नव्हता, तो हिरोजी इंदुरकरांसारख्या प्रतिभावानं अभियंत्याने घडवलेलं अभेद्य स्वप्न होतं. इंग्रजांनी 14 एप्रिल 1818 ला रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात पाऊल ठेवलं. तिथं त्यांना तोंड द्यायला 300 मराठा सैनिक सज्ज होते. थोडक्याच वेळात पाचाड इंग्रजांच्या ताब्यात गेलं, पण रायगडाचं बुरुज अजूनही निर्धाराने ताठ उभं होतं. इंग्रजांना समजलं, एवढ्याशा फौजेनं हा किल्ला सर करणं अशक्य आहे. अन मग त्यांच्या नजरा वळाल्या समोरच्या कोटलाच्या डोंगराकडे. त्या डोंगरावरून रायगडाचा आरपार नजारा दिसत होता. तिथून हल्ला करणं सोपं वाटलं. त्यांनी सर्व तोफा त्या डोंगरावर चढवल्या आणि मग सुरू झाला तो तोफांचा मारा. त्या धकधकत्या तोफगोळ्यांनी रायगडाचे गडकोट हादरले. इतिहास सांगतो, त्याच वेळी रायगडावर बाजीरावांच्या पत्नी वाराणसीबाई होत्या. त्यांना गड सोडण्याचा सल्ला दिला गेला होता, पण त्या रायगडाशी एकरूप झालेल्या होत्या. त्यांनी गड सोडणं नाकारलं. जग जिंकणाऱ्या इंग्रजांनी रायगडावर आगीत तेल ओतलं आणि स्वराज्याची ही भव्य राजधानी जळू लागली. हो, हाच तो रायगड होता, ज्यावर छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर विराजमान झाले होते. जिथे मावळ्यांनी रक्त सांडलं, शपथा घेतल्या आणि स्वराज्याचं बीज रोवलं. आता तोच रायगड अग्निस्नान घेत होता. किल्ल्याची बुरुज कोसळत होते, मंदिर पेटत होती आणि गडाच्या भिंती त्या धगधगत्या आगीखाली गारत होत होत्या. त्या क्षणी रायगड केवळ एक गड नव्हता, तो असंख्य स्वप्नांचा, शौर्याचा आणि बलिदानाचा पुरावा होता. आणि इंग्रजांच्या आगीत त्यातलं बरचसं भस्मसात झालं. रायगडावरचं सगळं बांधकाम सागवानी लाकडाचं, तेच लाकूड जे एकेकाळी गडाला वैभवाचं रूप देत होतं, आज आगीला इंधन देत होतं. इंग्रजांच्या त्या कपटी तोफांचा मारा आणि पेटलेल्या आगीमुळे संपूर्ण रायगड धगधगू लागलं. एक एक इमारत, एक एक राजवाडा, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नांचा श्वास होता, त्या सगळ्याला जळून खाक व्हावं लागलं. इतकी तीव्र होती ती आग की तब्बल 12 दिवस आपला रायगड धगधगत होता. हो, 12 दिवस. धर्तीवर उभारलेला तो स्वर्ग जे छत्रपतींनी आपल्या स्वराज्यासाठी घडवला होता, त्याचं स्वर्गाचं रौद्र नाश इंग्रजांनी पाहिलं आणि कारणीभूतही तेच होते. तेव्हा कुठे कुणाच्या ओठांवर एकच वाक्य उमटलं, अंधार पार झाला की दिवा पाहिजे, अंधार पार झाला की दिवा पाहिजे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जिजाऊचा, माँसाहेबांचा शिवा पाहिजे, माँसाहेबांचा शिवा पाहिजे. रायगड जळाला, पण त्यातून उठणाऱ्या ठिणग्यांनी अजूनही महाराष्ट्राच्या मनात लखलखतं तेज निर्माण केलंय. जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय.